कसे आहेत मित्रांनो, बरे आहेत ना? हसताय ना? हसतच राहायला हवं आणि जसा वेळ मिळेल तसं भटकत राहायला हवं। आंबोली परिसरात झालेल्या पावसामुळे हिरण्यकेशी नदीला पाणी आले आहे। नदी पात्रालगत भरून वाहत आहे। यामुळे रामतीर्थ येथे असलेला रामतीर्थ धबधबा प्रवाहित झाला आहे। पश्चिम भागातील नदीकाठच्या गावातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे। गेले 15 ते 20 दिवस आंबोली परिसरात पावसाळी वातावरण तयार झाले आहे। येथे दररोज 20 ते 25 मिलीमीटर पाऊस पडत आहे। आजरा तालुक्यातही ठिकठिकाणी पाऊस पडत आहे। आंबोली परिसरात 200 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झाल्याने ओढे व नाल्यांना पाणी आले आहे। हिरण्यकेशी नदीला पाणी आले आहे। आज सकाळी हिरण्यकेशीवरील साळगाव बंधाऱ्यातून पाणी पुढे सरकले आहे। काल दुपारपासून रामतीर्थ धबधबा प्रवाहित झालेला आहे। पावसाचे वातावरण लक्षात घेता शेतकऱ्यांनी नदीकाठावरील वीज पंप काढून घेतले आहेत। यंदा सरफनाला प्रकल्पात कोणत्याही परिस्थितीत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आखले आहे। या प्रकल्पाच्या घळभरणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे। या प्रकल्पात 66% पाणीसाठा करण्याचे पाटबंधारेचे नियोजन आहे। त्यामुळे अनेक गावांचा उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे। सरफनाल्यात होणार 66% पाणीसाठा। जर ही माहिती आवडली असेल तर कृपया या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा। हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका।